मयुरीच ही एक अशी व्यक्ती होती जिच्यासमोर तो मनसोक्त रडू शकत होता. त्याने तसंच मयुरीला मिठी मारली आणि रडायला लागला. तिनेही त्याला रडू दिलं. त्याचा त्रास दुःख ती समजू शकत होती. आता पुढे अनयला मनसोक्त रडू दिल्यावर मयुरीच त्याला म्हणाली, अनय, मला सगळं जाणून घ्यायचंय, तू सांगशील ना? त्याची ती अवस्था पाहून तिला वाईट वाटत होतं, पण आता तिला ही भूतकाळ जाणून घ्यायचा होता. मग तो तिच्या आईशी संबंधित असो अथवा नसो, पण तिला जाणून घ्यायचं होतं सगळंच. अनयची त्याच्या आईवडिलांसाठीची तळमळ तिला सहन होत नव्हती. तिला तिचे जुने दिवस आठवले, जेव्हा तिला भावना सोडून गेली होती. तीही तेव्हा अशीच तळमळायची, तिच्या स्पर्शासाठी, प्रेमासाठी अशीच रडायची. भूतकाळ आठवणाऱ्या मयुरीचा हात नकळत रडणाऱ्या अनयच्या केसातून फिरायला लागला. ती बस त्याचा त्रास, त्याला होणाऱ्या यातना कमी करायचा प्रयत्न करत होती. पण रडत तर तीही होती. का? भावनाची आठवण आली म्हणून, की अनयला होणारा त्रास पाहून? याचं उत्तर मात्र तिच्याकडेही नव्हतं. थोड्या वेळाने अनय जरा शांत झाला. त्याचं लक्ष त्याच्या केसातून हात फिरवणाऱ्या मयुरीकडे गेलं. तीही मुक्यानेच अश्रू ढाळत होती. तो पटकन पुढे होऊन तिचे डोळे आणि गालावर ओघळलेले अश्रू पुसत बोलला, आय एम सॉरी. तसं मयुरीने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. माझ्यामुळे तुलाही रडावं लागलं ना, म्हणून. तो तिच्या नजरेला उत्तर देत अगदी निस्वार्थपणे बोलतो आणि मयुरी रडता रडताच हसते. तिचे रडताना हसणारे डोळे पाहून त्यांची आताची परिस्थिती जाणून घेता त्याला त्याच्या आवडीच्या गाण्यातील एक कडवं आठवलं. उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी ना हो. उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी ना हो. ओ जवानी जवानी नहीं, जिसकी कोई कहानी ना हो, कहानी ना हो. आंसू है खुशी की लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. हो जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी. मितवा तेरे बिना लागे ना रे जिया. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे त्यालाही मयुरीवर भरभरून प्रेम करायचं होतं. कुणालाही न घाबरता तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायचं होतं. तिला त्याच्यासोबत अख्ख्या जगासमोर आणायचं होतं. पण आजपर्यंत हे सगळं करायचं त्याचं राहूनच गेलं होतं. हे माहीत असूनही की तीही आपल्यावर प्रेम करते, तो ठरवून सुद्धा तिला वेळ नव्हता देऊ शकत. तो तिच्यावर किती प्रेम करतो हे व्यक्त करू शकत नव्हता. अनय, मयुरीने आवाज दिला तसं स्वतःच्याच विचारात हरवलेला अनय भानावर आला. काय झालं? तो भानावर येत बोलतो. तू मला सांगणार आहेस ना आज सगळं? ती परत त्याला आठवण करून देत बोलते. सांगतो. सगळेच खूप खुश होते तेव्हा, पण म्हणतात ना, दिवसानंतर रात्र आणि सुखानंतर दुःख हे ठरलेलं असतं, तसंच काहीसं त्यांच्याही आयुष्यात झालं. त्यांच्या आयुष्यात नको त्या माणसाचा प्रवेश झाला आणि सगळंच अंधकाराच्या गर्तेत सापडलं. बाबांचा मित्र होता तो अभिराज जाधव. तसं तर एक सामान्य माणूस होता, पण स्वतःच्या जोरावर आणि हिमतीवर त्याने स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस चालू केला होता, जो खूपच कमी वेळात यशाच्या शिखरावर पोहोचला होता. त्यामुळेच बाबा त्याच्यावर प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला त्यांचा मित्र बनवलं. त्यावेळी मी साधारण 5 वर्षाचा होतो, तर आयु 2 वर्षाचा. आम्ही त्यांना राज अंकलच म्हणायचो. साधना आत्या आणि भावना आत्या त्यावेळी शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या होत्या. म्हणजे दद्दूनेच त्यांना दोघींना बाबा नाही म्हणत असताना बळजबरी पाठवलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. ते म्हणजे साधना आत्या ती सतत काही ना काही उपद्व्याप करत असायची. तेही इतके भयंकर असायचे की बस. एकदा तर एका माणसाच्या जीवावर बेतता बेतता राहिले होते, म्हणून चिडून दद्दूने त्यांना आणि सोबत म्हणून भावना आत्यालाही बाहेर शिक्षणासाठी पाठवले होते. एक दिवस असंच बाबांनी राज अंकलला लंच आणि डिनरसाठी घरी बोलावलं होतं. म्हणजे त्या दिवशी ते पूर्ण दिवस आमच्याच घरीच राहणार होते. बोलता बोलता अनय त्याच्या आठवणीत हरवला, तर मयुरी ते सगळं इमॅजिन करायला लागली. 22 वर्षांपूर्वी देसाई मेन्शन. पूर्ण हॉलमध्ये फक्त एका पुरुषाचा आवाज आणि 2 लहान मुलांच्या हसण्याचा आवाज घुमत होता.
त्या पुरुषाकडे पाहूनच समजत होतं की तो तरुण वयातील अभिराज आहे. राज अंकल, आई बाबा कधी येतील? एक 5 वर्षाचा मुलगा त्याच्याजवळ येत त्याला विचारतो. नाही, आई बाबा ऑफिसला गेले ना, त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी. मग थोडा वेळ वाट पहा ना बाळ, तो त्याला म्हणजे छोट्या अनयला समजावून सांगत बोलतो. अंकल, आयु पहा ना, मी नाही म्हणालो तरी ते खाली पडलेलं खेळणं तोडात घालतोय. छोटा अनय राजकडे त्याच्यापेक्षा छोट्या आयुषची तक्रार करत बोलतो. असं, बरं, थांब, आपण त्याला थोडं घाबरवू या, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल, करशील ना? अभिराज अनयसमोर हात पुढे करत बोलतो. हो, नक्की करेल, अनयही त्याच्या हातात हात देत बोलतो. ते दोघे पण आयुषला बसवलेल्या चेअरजवळ जातात. आयु, हे बघ, तू ते खेळणं तोंडात घालतो ना, म्हणून मी तुझ्या दादाला मारतोय बघ, हे बघ. अभिराज आयुषला आवाज देत अनयला मारण्याचं नाटक करत बोलतो. अनयनेही त्याला खूप लागतंय असं दाखवत ओरडायचं नाटक करायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरून आयुषी रडायला लागला. हे चित्र दुरून पाहणाऱ्या कुणालाही हेच सांगेल की अभिराज त्या दोघांना त्रास देतोय, आणि हेच खिडकीतून पाहणाऱ्या 4 डोळ्यांनाही वाटलं. तसं ते डोळे रागाने लाल झाले. त्या दोघींनी पटापट आत उड्या घेतल्या आणि मिळेल त्या वस्तूने अभिला मारायला सुरुवात केली. त्या दोघी जणी दिसायला अगदीच सारख्या. पाहणाऱ्याला कुणालाही लगेच समजेल की त्या जुळ्या बहिणी आहेत. दिसायला अगदीच मयुरीचं प्रतिबिंब, पण त्यांचा रंग गोरा होता. त्या दोघींना पाहून आयुष ओळखीचा हसायला लागला, तर अनय त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करायला लागला. आत तू ऐक ना माझं, मी काय सांगतो. तू गप्प बस, तुला त्याने मारलंच कसं? आता बघ मी याचे काय हाल करते. भावना दी, तू या दोघांना सांभाळ, मी याच्याकडे पाहते. याने माझ्या पिल्लांना त्रास द्यायची हिंमतच कशी केली? बोलतच ती मुलगी म्हणजेच साधना परत अभिराजला मारणारच की सावध झालेल्या अभिने तिचा तो हात तसाच मागे नेत पिळला आणि तिच्या पाठीला लावला. तीच गत त्याने तिच्या दुसऱ्या हाताची देखील केली. तसं भावनाने दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून घेतलं आणि अभिराजला म्हणाली, हे बघा, तुम्ही जे कोणी आहात मला माहीत नाही, पण तुम्हाला हवं ते इथून घेऊन जा, पण प्लीज आमच्या पिल्लांना काहीच करू नका. भावना घाबरत बोलते. घाबरट, त्याला प्लीज काय बोलते? तिथे पडलेली फुलदाणी फेकून मार त्याला, बाकी मी सांभाळून घेते. साधना भावनावरच चिडत बोलते. यावर भावना काही बोलणारच की पूर्ण हॉलमध्ये राम म्हणजेच दद्दूचा आवाज घुमतो. काय चाललंय इथे? त्यांचं लक्ष साधनाला पकडलेल्या अभिराजकडे जातं, तर ते आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहता. कारण साधनाने त्याचा अवतारच तसा केलेला होता. त्याचा शर्ट जागोजागी फाटलेला होता, त्याचे केस विस्कटलेले होते, चेहरा लाल झालेला होता, पण तो खूप जास्त फनी दिसत होता. दद्दूला कंट्रोल न होऊन तिथेच सगळ्यांसमोर हसायला लागले. त्यांच्या पाठोपाठ अजून 2 जणांच्या हसण्याचा आवाज आला. तसे सगळे तिकडे पाहायला लागले, तर दद्दूच्या मागे विशाल आणि गीता उभे होते. तेही अभिला पाहून हसत होते. सर्वजण आपल्यालाच हसताय हे समजल्यावर अभिने साधनाला सोडून दिले आणि तिच्यापासून काही अंतर दूर झाला. तोपर्यंत विशाल आणि गीताही त्यांच्याजवळ आले. हा हा हा, अभि, आजपर्यंत आमच्या सानूने खूप जणांना मारलंय, पण तू असा पहिलाच आहेस ज्याला पाहून आम्हाला आमचं हसूही कंट्रोल होत नाहीये. विशाल स्वतःचा हसू आवरत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून साधनाही आता अभिकडे पाहते आणि नंतर हॉलमध्ये हसणाऱ्यापैकी सगळ्यात जास्त मोठा आवाज हा साधनाचाच होता. अभि मात्र रागाने तिच्याकडे पाहत होता आणि भावना तिला गप्प बसण्यासाठी सांगत होती. सानू, गप्प बस, तो बघ कसा रागाने पाहतोय तुझ्याकडे. भावना तिला हाताला धरून मागे खेचत बोलते. हा हा हा, भानू, तू एकदा बघ ना त्याच्याकडे. हा हा, किती फनी दिसतोय तो. हा 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 हा, मला पण कंट्रोल नाही होते हसू. हा 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 हा. साधना भावनाचा हात झटकत बोलते. अभिचा पारा मात्र तिच्या प्रत्येक शब्दांसोबत वाढत होता. इनफ साधना, खूप झालं तुझं हसणं. आपल्या इथे घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात का? अभिचा वाढणारा राग पाहून राम तिला
शांत राहायला सांगतात. त्यांचा जरासा रागीट आवाज ऐकून साधनाही गप्प होते. सॉरी अभि, इतकं बोलून राम विशालला इशारा करता तसं तो पुढे होऊन अभिला बोलतो. सॉरी अभि, तू माझ्यासोबत चल आणि हा ड्रेस चेंज कर आधी. विशाल स्वतःला शांत करत बोलतो आणि अभिला तिथून घेऊन जायला लागतो. जातानाही अभिचं सगळं लक्ष गालातल्या गालात हसणाऱ्या साधनाकडेच असतं. विशाल अभिला घेऊन गेला तसं गीताने पुढे होत साधना आणि भाविकाचा एक एक कान धरून हलकेच पिळला. आ आ वहिनी वहिनी, प्लीज प्लीज, दुखतंय ना, सोड ना प्लीज. गीताने कान पकडल्यावर भावना तर काहीच नाही म्हणाली, पण साधनाने मात्र आकांड तांडव सुरू केला होता. अर्थात बाकी सगळ्यांना तिच्या ह्या वागण्याची सवय होती, त्यामुळे राम तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत तिथून निघून गेले. सोबतच अनय आणि आयुषलाही घेऊन गेले. आता तिथे फक्त या तिघीच होत्या. वहिनी प्लीज सोड ना, भावना अगदी शांततेत बोलते. आम्ही जेव्हा आलो तेव्हा ते जे कोणी होते ते अनुला मारत होते आणि ते पाहून आयु रडत होता. शिवाय तुमच्यापैकीही कुणीच इथे दिसत नव्हतं, म्हणून आम्हाला वाटलं की घरी कुणीच नसल्याचा फायदा घेत ते या दोघांना त्रास देत आहे आणि मग हे सगळं झालं. भावनाने अगदी शांततेत सगळं सांगितलं. हो हो वहिनी, आणि म्हणूनच मी त्यांना रागात मारलं, बाकी माझा काहीच दोष नाही आहे. साधना ही स्वतःचा कान सोडवून घेण्यासाठी पटकन बोलते. आत्तू, ते अंकल मला खरंच मारत नव्हते, ते बस आयूला घाबरवत होते. छोटा अनय त्या दोघींच्या जवळ येत बोलतो. ठीक आहे, पण तुम्ही दोघी अशा अचानक कशा आल्या? विशाल तर मला म्हणालेला की तुम्ही पुढच्या आठवड्यात येणार आहात. गीता त्या दोघींचे कान सोडत बोलते. हो, कारण हिने दादाला तसं खोटं सांगितलेलं आणि आता तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी म्हणून मला अशी अचानक इथे घेऊन आली. भावना गीताला सत्य सांगत बोलते. वाटलंच मला की यात तुझाच हात असणार म्हणून. गीता साधनाकडे पाहत बोलते, जी लहान मुलांसारखा चेहरा करून तिच्याकडेच पाहत असते. जात आणि पटकन आवरून या, आपण सोबतच लंच करू. मी तोपर्यंत बाकीची तयारी करते, जा पटकन. गीता किचनकडे जात बोलते. हो वहिनी, दोघीही सोबतच बोलता. आत्तू सेम सेम ये. छोटा अनय त्या दोघींना सोबत बोलताना पाहून टाळ्या वाजवत उड्या मारत बोलतो. त्याला मजा वाटत असते. त्या दोघींची आधीच त्या दिसायला अगदी सारख्या होत्या, काहीच फरक नव्हता त्यांच्यात, आणि त्यात जेव्हा त्यासोबत बोलायच्या तेव्हा त्याला गंमत वाटायची त्याची. ओ शेंडेफळ, खूप उड्या मारतोय तू, पण विसरू नको आता जी गडबड झाली ती फक्त तुझ्यामुळे झाली. साधना त्याला रागवत बोलते. मी काही नाही केलं आत्तू, खलच. हो रे, कुठे काही केलंय? केलं तर आम्ही आहे नाही का? त्या अंकलची पिटाई. पण तुला मज्जा आली का ते सांग. साधना त्याचं नाक ओढत आणि अभिची मगाची अवस्था आठवत बोलते. आत्तू, ते अंकल खूप भारी आहे, तू उगाच त्यांना मारलं. छोटा अनय तोंड पाडत बोलतो. हो का, मग जा आता तू तुझ्या अंकलकडे परत, माझ्या मागे येऊ नकोस. आत्तू माझ्यासाठी काय आणलं? विचारत साधना तोंड वाकडं करत बोलते आणि तिच्या रूमकडे जायला लागते. आत्तू, अनय इवलंसं तोंड करत भावनाकडे पाहतो. तसं भावना हसतच त्याच्या केसातून हात फिरवते. काळजी नको करूस, ती फक्त तसं म्हणाली आहे, पण ती खरंच तसं काहीच करणार नाही. बघ की संध्याकाळपर्यंत ती तुला तुझ्यासाठी आणलेले सगळे खेळणे देते की नाही. भावनाने त्याला पुन्हा आयुषसोबत खेळणाऱ्या रामकडे जाण्याचा इशारा केला आणि आपण स्वतः रूममध्ये निघून गेली. थोड्याच वेळात सगळेजण डायनिंग टेबलजवळ जेवणासाठी साधना आणि भावनाची वाट पाहत होते. त्याही आल्या, पण येताना भावनासोबत भांडणाऱ्या साधनाचं लक्ष नाही गेलं आणि ती अभिला जाऊन धडकली, ज्यामुळे अभिचा तोल जाऊन तो त्याच्या चेअरवरून खाली पडला. व्हॉट द हेल, तुम्ही हे जाणून बुजून करताय का? अभि चिडून बोलतो. आय एम सॉरी, मग माझं खरंच लक्ष नव्हतं, प्लीज आय एम सॉरी. साधना त्याला उठवत बोलते, कारण तिला खरंच त्याच्यासाठी वाईट वाटत होतं. शेवटी आज त्याने दोनदा तिचा मार खाल्ला होता. ती त्याला सॉरी म्हणत होती, पण तो तिच्या अचानक जवळ येण्याने भांबावला होता. तिच्या हातांचा स्पर्श त्याला तिच्याकडे पाहायला प्रवृत्त करत होता, ज्यामुळे त्यात
ज्यामुळे त्याचा चेहरा लाल झाला होता. साधनाने त्याला उठायला मदत केली. ती अजूनही त्याला सॉरी म्हणत होती आणि तिने त्याचा हातही पकडून ठेवला होता. इट्स ओके. अभि पटकन तिच्या हातातून स्वतःचा हात सोडून घेत बोलतो आणि पटकन तिच्यापासून बाजूला होतो. त्याला बाजूला झालेलं पाहून साधनाही खांदे उडवत तिच्या जागेवर भावना शेजारी जाऊन बसते. तिला गेलेलं पाहून अभिही परत त्याच्या जागेवर बसतो आणि समोर त्याचं लक्ष जातं तर त्याच्या अगदीच समोर साधना बसलेली होती. तिचं अगदीच लहान मुलांसारखं वागणं पाहून त्याला तिचं हसूही येत होतं आणि त्याला ते आवडतही होतं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.